माझ्या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आपल्याला सर्वांना माहिती आहे की सुरक्षा कवच माता लक्ष्मीचं असतं, भगवान कुबेर यांचं पण असतं, भोलेनाथ भगवान शंकराचं सुद्धा सुरक्षा कवच आहे, भगवान हनुमान यांचं पण सुरक्षा कवच आहे, तसंच श्री स्वामी समर्थांचं सुरक्षा कवच आहे। तर हे सुरक्षा कवच आपल्याला घरच्या घरी कसं बनवायचं ते मी आज तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। चला आता सुरक्षा कवच आपण घरच्या घरी रोज कसं बनवायचं ते बघूया। आपल्या सर्वांच्याच मनामध्ये एक प्रश्न असतो, जेव्हा आपण कोणतेही शुभ कार्य करतो किंवा घराच्या बाहेर पाय ठेवतो तेव्हा आपल्या मनामध्ये प्रश्न येतो की आज मी महत्त्वाचं काम करायला चाललोय, हे काम होणार की नाही, किंवा मला कोणाची नजर लागेल का। महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर जाता जाता तुम्हाला कोणी टोकलं असेल तर असे म्हणतात की तुमचं कोणतंही कार्य आता पूर्ण होणार नाही। लग्नाचं म्हणा, लग्न जुळत नाही, आपण म्हणतो कधी कधी की मला नाटच लागली आहे, माझं आज काय काम चांगलं होणार नाही, असे काहीसे प्रश्न आपल्याला नेहमी पडत असतात। म्हणून आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचं सुरक्षा कवच बनवायचं आहे। आता प्रश्न पडेल की रोजच्या रोज कसं सुरक्षा कवच घरी बनवायचं। आम्ही तर रोज घराबाहेर पडतो, ऑफिसच्या कामासाठी, इतर काही कामांसाठी, तर ते कसं बनवायचं। तर आपल्याला सकाळी आंघोळ झाल्यानंतर आपली रोजची आपण जी रोजची पूजा अर्चना करतो ती करायची, नंतर आपण सूर्याला अर्घ्य द्यायचं, त्यानंतर आपण आपल्या देवघरासमोर बसायचं, दिवा प्रज्वलित करून अगरबत्ती लावून आपले रोजचे जे पूजा झाल्यावर नित्यक्रमाची जी सेवा असते म्हणजे पोथी वगैरे वाचणं जे असतं ते आपली नित्य पोथी सेवा करायची। नंतर श्री स्वामी समर्थ असा जप पूर्ण एक माळ जप करायचा। ते करताना आपली मनामध्ये भावना चांगली असावी। माळ जप झाल्यानंतर आपल्याला एक वेळेस तारक मंत्र अवश्य म्हणायचा आहे। जर कोणाला शक्य असेल तर त्यांनी 11 वेळेस म्हणावा तारक मंत्र, पण जर 11 वेळेस शक्य नसेल तर कमीत कमी एक वेळेस तरी नक्की म्हणावा। आणि एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप म्हणजे 108 वेळा जप करायचा। त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांना आपण अष्टगंध लावायचं। आपण जे स्वामींच्या मस्तकी पायाला अष्टगंध लावू तोच टिळा आपण आपल्या कपाळाला लावायचा। हेच आपलं सुरक्षा कवच आहे। तुम्ही कोणतीही पूजा करताना देवासमोर बसतात, मंत्र जप करता किंवा कोणती सेवा करत असताना आपल्या बाजूला एक सुरक्षा कवच तयार होत असतं, त्याला ओवरा असे म्हणतात। हे कवच जेव्हा तयार होते त्यावेळी सगळ्यात जास्त आपण सुरक्षित असतो। त्यावेळेस खूप एक वेगळी शक्ती आपल्या बाजूला जाणवत असते। देवासमोर जाऊन बसल्यावर खूप चांगलं वाटतं, तेव्हा आपल्या भोवती एक सुरक्षा कवच तयार झालेलं असतं। त्यामुळे आपण जो अष्टगंधाचा टिळा स्वामींना लावू तोच टिळा आपण आपल्या मस्तकी लावायचा आहे, आपल्या कपाळावर तोच टिळा लावायचा आहे। आणि नंतर मनामध्ये एकच भाव ठेवायचा आहे की स्वामी समर्थ महाराज, तुम्ही अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहात, या जगाचे पालनहर्ता चालन करता तुम्हीच आहात। मी आता बाहेर निघत आहे, माझं काम आहे, ते काम माझं तुम्ही निर्विघ्नपणे पार पडू द्या। त्यानंतर आपण स्वामींना नमस्कार करा आणि तिथून उठायचं आहे। उठल्यावर आपण एकदम मागे बघायचं नाही, म्हणजे आपण नंतर देवाला नमस्कार करून आपण उठल्यावर थोडं थोडं मागे यायचं आणि नंतर मग हळूच आपण मागे येऊन मग पलटायचं। एकदम उठल्यावर मागे पलटायचं नाही, आपली पाठ एकदम स्वामी समर्थांना दाखवायची नाही, हळूहळू मागे येऊन मग नमस्कार करून आपण बाहेर पडायचं। तेव्हा आपलं सुरक्षा कवच पूर्ण होतं। मग त्याच्यानंतर तुम्ही कोणतीही कामं करा, तुमचे सर्व कामं पूर्ण होतील। स्वामी महाराज आपल्यावर कृपा नक्की करतील आणि त्यांचा कृपा आशीर्वाद असल्यावर मग स्वामींची कृपा असल्यावर आपलं कोणतंच काम अडत नाही। तर हे आहे असं सुरक्षा कवच। माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहा। श्री स्वामी समर्थ।